हाय नमस्ते, कसं काय? मी जतीन पांचा तुमच्या सगळ्यांचं स्वागत करतो JSP ब्लॉग्स मध्ये पुन्हा एकदा धामणचे गावातनं तालुका जिल्हा रत्नागिरी। आणि तुम्हाला माहिती असेल कशाला आलं, आपला गणेश उत्सवाच्या तुम्हाला सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा। स्वतः आल्या आल्या दर्शन घेतलं बाप्पांचं सगळ्या। आम्ही येताना आलो, एक स्पेशल गाडी भेटली। आमचं काहीच ठरलेलं नव्हतं, मी आणि दादा आलोय आणि एक CSMD वरनं कुडा स्पेशल गणपतीसाठी गाडी सोडली, त्या गाडीतनं आलो। आता जातोय काकाकडे। मागच्या ब्लॉग मध्ये बघितलं असेल, पण इथून काय कसली फोन करतो फोन। हा, तर काकाकडे जातोय दर्शनाला गणपती बाप्पाच्या। आता इथून आपल्या धामणच्यातनं एक 17 किलोमीटर आहे, जाऊन यायचं आपल्याला संध्याकाळी। इथले पण कार्यक्रम आहेत। आपल्याला रस्त्यात जाताना हे आपलं स्वामींचं मठ आहे, इथे आपण भरपूर व्हिडिओ येऊन केल्यात, इथे दर्शन घेतलं। मठामध्ये भरपूर दिवस जाणं नाही झालं मुंबईत असून, पण कामाच्या कडे, पण इथे दर्शन केलं। आधी विहिरीला पाणी आहे, बापरे बऱ्यापैकी पाणी आहे। केळी द्या, एक एक डझन केळी घे, एक डझन केळी कशी आहे? आपल्याकडे हिरवी केळी अशी बघायला भेटत नाहीत, आणि इकडे येऊन भेटतात। देखते खाके कैसा आहे। मिरच्या बघ कसल्या तिला म्हातारीला काय घेणार? इथे आल्यानंतर ठराविक ठिकाणी दुकानं असतात। आता तिकडे जाताना मालगुण बाजारपेठ लागते, आणि या कोपऱ्यावरती जसे इथे 4 एक दुकान आहेत, आणि तिथे सगळं आपल्याला जे लागणाऱ्या गोष्टी भेटतात। इथे काकांकडनं आपण केळी, बाकी बिस्किट्स वगैरे घेतले। जाऊया, फार वेळ आपल्याला थांबायचा नाही, आपल्याला येऊन परत इथे पुढची ज्या गोष्टीसाठी आलंय त्याची मजा घ्यायची। आता आमचं डिस्कशन जसं चाललंय की नदीला आता पाणी आहे, पाऊस आहे, पावसामध्ये मासेमारी करायला जातात, म्हणजे जे आम्ही आधी जायचो लहानपणी असताना, ते बघूया। प्लॅन होतोय, तर प्लॅन झाला तर तुम्ही व्हिडिओ मध्ये बघालच। काय पाहिजे, किती रुपये? काय झालं? 20 रुपये अजून देणार तुम्ही मला? 100 दिले, 120 रुपये दिला, 120 रुपये मला दिला। काकांचा थोडा गडबड झाला, पण ठीक आहे, आता आपल्याला समजतं म्हणून आपण एखाद्याचा फायदा घ्यायचा नाही। ठीक आहे चलते। ही आपल्या माया काकाची गाडी, आणि गावाला आल्यावरती आपली माणसं खरंच खूप मदत करतात, आपल्याला गाडी वगैरे देतात। तुम्ही भाई लोग व्हिडिओ देख रहे तो आपको बहुत सारा प्यार। आणि गावाला ह्याच गाड्या हव्यात, बाकी आपल्या ज्या रेग्युलर गाड्या आहेत ते काय उपयोगाच्या नाहीत। हे उघडतं कसं? हातात पकडावं लागतं। सागर प्रेमाचा डोंगर, मायेचा सागर प्रेमाचा डोंगर, भक्तीची ओंजळ आहे कोकण, सणांचा कोकण, प्रथांचा कोकण, मुकुट मालवणीचा आहे कोकण, कोकण 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 कोकण। फायनली पोहोचलोय, आणि इथे गाडी लावली, आणि येते गाडी काकाची। आपल्या गाडीला चावी, म्हणजे इथून किती सिक्युरिटी आहे बघा, कोण नेणार नाही इथून गाडी। हे घर इथून तिथे आहे, तरी पण असं डेंजर माणूस आहे। आम्ही पहिलं यायचो ना, तर इथे एक म्हणजे तुम्हाला माहिती असेल तर
पाकाडी होती, म्हणजे असे चिऱ्यांचं पायऱ्या होत्या, त्या तोडून सगळं आता रोड झालाय प्रॉपर. काकाने पण, मी तुम्हाला गेला नाही ब्लॉग मध्ये दाखवलं, काकाने पण नवीन घर बांधलं. पहिलं मातीचं घर होतं. त्या घरातल्या खूप आठवणी. इथून इथून चल, इथून उधर से नहीं इधर से. यायची वाट पण इथे बदलली. आधी इथे एक छोटस बाथरूम होतं, आधी ते आम्ही सगळे आंघोळी करायचं. ते पहिले वरती जाऊन पण खूप मजा केली, खूप म्हणजे खूप खूप आठवणी आहेत. तेव्हा हे आपले व्हिडिओचं काय ब्लॉग बिग नव्हते, तर ते असतं तर अशा आठवणी परत बघायला भेटल्या असतात. चलिए. अरे मेरा भाई कैसा है भाई, धन्यवाद घरी राहिल्याबद्दल. आताच मी सांगितलं, भरपूर आठवणी. हाच आहे माझा फंटर. आणि ये छोटा फंटर इधर और बडा फंटर इधर. एक एक गोष्टी अशा केलेल्या आहेत ना, तेव्हा दाखवायला आम्हाला फोन नव्हता, आणि आता करायला टाइम नाही, असा विषय झाला. आपण टाइम काढायलाच पाहिजे. गेल्या वेळी पांढरा होता, आता ब्राऊन. अरे आमच्याकडे 3 आहेत घरी. कसा आहे तू? इंग्लिश वर्सेस देसी. इंग्लिश वर्सेस देसी. स्टॅच्यू नको नको. तू बघ कसा स्टॅच्यू राहिला, त्याच्या जागी त्याच्यात आधीच जीव नाही. सपोर्ट आहे मला, सपोर्ट आहे माझा. तू कशाला आडवा असतो बाजूला ना. पळतच आहे. झाली नाही हे गवची एवढं मोठं ते घाबरलंय. हातपाय थरथर. तू पण त्याला तिकडे घेऊन जा, ते पण घाबरलो बघ. तिला त्याला नेताना नाही, त्याला आधी येणारच नाही बघ. घाबरलाय उंची घाबरलं, त्याला पण नका लावता. सरकव तिकडे सरकव. जाऊ दे बस. आज आपल्या इथे आहे, म्हणजे आज नेमकी आले आम्ही काकाजी ते ऋषी पंचमीला. आणि हे सगळे जिथे का भाज्या दिसत आहेत सगळे आपल्या रानातल्याच आहेत. हे काय आपल्या कशाखाली जाणार नाही, भाज्या तर अजिबात जाणार नाही. तेव्हा ना आधीच काढून ठेवायला सांगते. हे काय काय आहे, भाकरी आहे, वरीचा भात आहे. ही काय आळूच आहे का? हा, ही आळूच आहे. चटणी खाऊ शकतो. आणि ही कसली भाजी आहे? हा, ही सुकी, ही कारल्याची भाजी का? हा पडवळ आहे ना? भोपळा आणि लोणचे. खूप सुंदर एकदम.
चलो आता निघालंय सगळं आपलं दर्शन करून झालं आणि आता गाडीने थोडा शॉर्ट दिला आपल्याला टायरचा पंक्चर झालेला वाटतंय. ठीक आहे, तो आपण आहे तर आपले पीछे ऐसा नाही होएगा. तो काय बघूया काय होतंय. दुसरा रायडर आपला गाडी घेऊन आलाय. भरपूरच कमी आहे रे, पण पक्का एवढीच होती काय माहिती. निघाल्यावरतीच आम्हाला समजलं काय. बघू आता इथे काय पंप आहे हवा भरायचा. बघू हवा भरूया. उचलून घ्या. अरे मोठी माणसं आले, मोठी माणसं गाडीचा काय आहे पंक्चर. कुणाची रिक्षा करा नाही. आम्ही 1:30 वाजता निघालो. ए भरली का? चांगला आहे भेटला का? आता बघूया पंपात वरती. मग आपण दुपारी निघालेलो पण जाताना मंदिरात गेलो ना, कारण का दुपारी गर्दी होती बरीचशी आणि उन्हामुळे पण आपल्याला त्रास. तर पहिलं काकांकडे जाऊन आलो आणि आता जाता जाता आलोय पाठीमागे मंदिरामध्ये. बरीचशी गर्दी आतमध्ये असेल, बाहेर नाही काय एवढं. ते आतमध्ये जाऊया, दर्शन घेऊया. आणि खरं तर आता 12 दिवस अनंत चतुर्दशी पर्यंत आतमध्ये देवाचं जे सगळं सोनं वगैरे लावतात ते लावले. आतमध्ये जाऊन बघूया. तुम्ही शूट करताय बघू काय बोलते. सवघ्या 2 मिनिटांमध्ये आपलं सगळं दर्शन करून झालं आणि आतमध्ये शूटिंग करायला ऍक्च्युली देत नाहीत, पण बाहेरूनच तुम्ही दर्शन घेऊ शकता. आणि ते गणपतीच्या मंदिरात आल्यानंतर जे मन प्रसन्न होतं ना, खूप सुंदर खूप. आणि आता ह्याच महिन्यात आय थिंक शूटिंग इथे झाली नवरा माझा नवसाचा 2 या पिक्चरची. आणि परत ह्या देवस्थानावरनच ती फिल्म येते. इथे भरपूरच्या शूटिंग झाल्यात. आय थिंक 19 की 20 तारखेला ती मूवी येणार आहे. मी काय प्रमोशन करत नाही, पण इथे मी ऐकलं ते सांगतात. आणि बाहेर पण एक भजन चालू आहे, ते ऐका. म्हणजे एक संगीत आहे खूप सुंदर, त्यांचं आवाज वगैरे ते जरा ऐकायला जातं. त्याचा 2-3 क्लिक करतो फोटो थंबनेलसाठी आपल्याला. आपण जायला आणि आपल्या कोकणातलं अतिशय फेमस आणि सुंदर गाणं लागलं आणि आम्हाला तिथून हलण्याची इच्छाच नाही झाली. आणि एवढ्या सुंदर प्रकारे त्यांनी गाणं घेतलं. माऊली वाद्यवृंद म्हणजे ते मंडळ होतं, अतिशय सुंदर. वाव. तिथे प्रसाद बनतो, जो सकाळी असतो. आता पण असतो का? हा, प्रसाद आता पण असतो. ठीक आहे, चला आता जाऊया. आपल्याला जायचंय वाडीतल्या आरत्या आणि भजन आहे. तर थोडस इथे काहीतरी खाऊया, भूक लागली. मग असं जेवण आपण जेवलं, पण ते आपल्या दररोजच्या खाण्यासारखं नव्हतं. ठीक आहे ठीक आहे. आता आमची नसून पण आम्ही प्रसादी खाल्ली. चलो. आतमधून दर्शन करून आलो की इथे बाप्पाच्या मूषकराज यांच्या कानामध्ये सांगायचं असतं. छंग्या आपण कानात छंग्या. कोणासाठी काय काय सांगायचं हे नक्की माहिती आहे. आता जे बघणार व्हिडिओ त्यांना समजणार कोणासाठी काय मागणार आपण. ठीक आहे, बघूया आता याच्यात रिप्लाय काय येते आपल्याला.
एक हात हा असं सांगायचं असतं. तिथून एक हात तिथून त्यांनी बाहेर सोडला नाही पाहिजे. आता आपण निघालो इथून आणि पण जाताना ती कोकण शॉप इथे आपण दर टायमाला लोणचं वगैरे घेतो आपल्या मित्रमंडळींना द्यायसाठी. तर इथे लोणचं घेऊया. लोणचं लोणचं ही बघा घेऊया. ये ले लो ये है लेकिन अजून काय घेत थांब. आता आम्ही ह्या निवंडी हायवे वरती आलो आणि समोर कोल्हा. आधी आम्हाला वाटतं हा कुत्रा आहे पण नाही. एवढा हे नाही ना डरावना दिसत नाही एवढा. ठीक आहे चल. तो गेला किती आहेत बघ समोर. वाचताय काय कळवायचं. 7 दिवसाचं आम्ही आता पहिले 10 दिवसात असायचं विकत नाही. त्या वेळेप्रमाणे या तुम्ही 24 तास मोकळत असतो. तर मला काल सकाळी फोन केले 10 वाजता 6 वाजता नंतर माझ्या तुझ्याला लागतं म्हटलं नाही 12च्या नंतर या कधी पण. वाव. चलो आता आपली एक बारी इथली संपून झाली. आता खाली आपल्या वाडीतली एक आहे आणि ये ना बोल ना काय बोलतो. आता आपण ज्या वाडीमध्ये आलो तिथे सगळे महेश बलकडे आहे. मी नाव महेश बलकडे. आता एक गुच्च्या वाडीत आहे निवंडी वारपड वाडीत. अच्छा तुम्ही मस्त बारी झाली. आरतीला चाललो आम्ही. अच्छा आता मस्त बारी झाली. धन्यवाद 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 धन्यवाद. आता आपल्याला पण खाली जाऊन आरतीला जायचं पण ढोल वाजते ढोल. आजच्या दिवसातली आपली शेवटची बारी संपली आहे आणि नाश्त्याला विषय काय आहे. इडली आहे. सगळी पोर आपली एवढी खातील.
ड्रायफ्रूट राहिली आपली ड्रायफ्रूट मगाची लागले दरवाजे आता काय 5 मिनिटं करायली काम तिथं हे झाली टायमिंग झाला त्याचा आता माझा फोडायला गेल काय करणार आजच्या दिवसातली आपण सुरुवात काकाकडे घरी गेलो आणि येता येता आपल्या 2 बाऱ्या आपण अटेंड केल्या आणि त्या आटापल्या. आजच्या दिवसातली सांगता खूप सुंदर झाली. गावी आलं की घरात हा पाय टिकतच नाही. किती पण प्रयत्न करो घरात थोड्या वेळासाठी राहत नाही आणि इकडे येऊन लगेच बॅटरी लो झाले, सर्दी खोकला. उद्याच्या ब्लॉगमध्ये तुम्हाला माझं मूळ गाव जे आहे ते बघायला भेटणार आहे. तिकडे आपण जाणार. मग तर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा. चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लाल कलरचं बटन दाबा. उद्याच्या ब्लॉगमध्ये खूप काही नवीन बघायला भेटणार आहे. सो स्टे ट्यून. टाटा बाय बाय. टेक केअर.